मित्रांनो, माझे नाव शंकर गुगे, टेक गुरु शंकर आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज 31 जुलै गुरुवार, उद्या ऑगस्ट महिना चालू होणार आहे पहिल्या शुक्रवारपासून. तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यासाठी मी शालेय पोषण आहार योजनेची ऑगस्ट महिन्याची दैनंदिन पाककृती नियोजन आपल्यासाठी घेऊन आलेलो. मित्रांनो हे नियोजन डाउनलोड करण्याच्या अगोदर थोडे महत्त्वाचे सूचना देतो तुम्हाला, ते ऐकून घ्या. व्हिडिओ स्किप करू नका प्लीज. मित्रांनो, या महिन्यामध्ये आणि जुलै महिन्याच्या नियोजनामध्ये थोडा फरक आहे मित्रांनो. तो फरक बघण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 28 जानेवारी 2025चा राज्य शासनाचा GR थोडा वाचावे लागेल. मित्रांनो बघा, 28 जानेवारी 2025चा राज्य शासनाकडील हा GR आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृती सुधारणा. मित्रांनो, या GRच्या अगोदर आपण 3 संरचित पाककृत्या बनवत होतो: मुख्य मेनू, स्प्राउट आणि तांदळाची खीर. या GRने त्या संबंधित पाककृत्यामध्ये बदल करण्यात आला. हा बदल अशा प्रकारे केला आहे मित्रांनो. शासन निर्णय मुद्दा क्रमांक 1 मध्ये आपल्याला एकूण 12 पाककृत्या देण्यात आलेल्या आहेत. या 12 पाककृत्यापैकी आपल्याला 10 पाककृत्या कंपल्सरी आहेत आणि 2 पाककृत्या ह्या लोकसहभागातून जर अंडे किंवा गोड खिचडी बनवण्यासाठी साखर गूळ प्राप्त झाले तरच या 2 पाककृत्या आपल्याला बनवायच्या आहेत: नाचणी सत्व, गोड खिचडी आणि अंडा पोळा. ओके मित्रांनो, आणि ह्या ज्या 10 पाककृत्या आहेत ह्या आपल्याला 2 आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या द्यायचे आहेत. तर मग ह्या वेगवेगळ्या आपण देऊ शकत नाही, कारण की ह्या तर 10च पाहिल्या. मग याच्यापैकी 2 पाककृत्या आपल्याला डबल घ्यायची आहेत. इथे स्पष्ट दिलेलं आहे बघा. प्रस्तुत अनुक्रमांक 1 ते 10 पैकी कोणत्याही 2 अतिरिक्त पाककृतीची निवड करून विद्यार्थ्यांना 2 आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावे. तर मित्रांनो, आपण मूग, शेवगा, वरण भात आणि मोड आलेली मटकीची उसळ ह्या 2 पाककृत्या मागील जुलै 2025च्या नियोजनामध्ये डबल दिल्या होत्या. तर मित्रांनो, ऑगस्ट 2025च्या नियोजनामध्ये डबल देण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, ऑगस्टमध्ये जवळपास बऱ्याच जिल्ह्यामध्ये तूर डाळ प्राप्त झाली आहे मित्रांनो. तर आपण पहिला, तिसरा आणि 5व्या शुक्रवारी तूर डाळ, वरण भात हा मेनू नवीन टाकला आहे मित्रांनो. जळगाव जिल्ह्यामध्ये तूर डाळ प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मी जळगाव जिल्हा परिषदेकडील नियोजन फॉलो करूनच हे नियोजन बनवतो मित्रांनो. हे बघा, जळगाव जिल्ह्याचे 24/6/25चे हे पत्र आहे. या पत्रानुसार बघा, महिन्याचा पहिला, तिसरा व 5वा सोमवार, महिन्याचा दुसरा, चौथा सोमवार, महिन्याचा दुसरा व चौथा बुधवार, महिन्याचा पहिला, तिसरा व 5वा मंगळवार, अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण महिन्याचे नियोजन जळगाव जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांनी अशा प्रकारचे नियोजन दिलेले आहे. म्हणजे आपल्या शालेय पोषण आहाराचा दैनंदिन पाककृतीमध्ये जास्त काही फरक नाही मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्याचा जवळपास सेमच असणार आहे. आणि बघा, संपूर्ण ऑगस्ट 2025 या महिन्याचे नियोजन मी 28 जानेवारी 2025चा GR आणि जळगाव जिल्हा परिषदेकडील 24 जून 2025च्या पत्रान्वये हे नियोजन मी बनवले आहे मित्रांनो. हे नियोजन तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बिनधास्त वापरू शकता. हे नियोजन कुठून डाउनलोड करायचे मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या ऑगस्ट 2025च्या नियोजनाच्या PDF ची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे नियोजन डाउनलोड करू शकता. ओके मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्याच वेळी झाला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओला कॉमेंट करत जा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.